विदर्भ गौरव प्रतिष्ठान व प्रेस क्लब नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या हस्ते डॉक्टर गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेमध्ये राहुल पांडे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त, नागपूर जिल्हा माहिती आयुक्त गजानन निमदेव, अमरावती जिल्हा माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे यांचा सत्कार सोहळा पहा ग्राफिकवर न्यूजवर। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। गजानन निमदेव सरांना सत्काराला उत्तर देण्यासाठी विदर्भ गौरव प्रतिष्ठान के अध्यक्ष डॉक्टर गिरीश गांधी, प्रेस क्लब के अध्यक्ष सन्माननीय प्रदीप मैत्रेजी, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त माझे मित्र स्नेही श्री राहुलजी पांडे, अमरावती विभागाचे माहिती आयुक्त श्री रवींद्रजी ठाकरे, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि सर्व पत्रकार मित्र, आज माझ्यासाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे। आपल्या लोकांनी केलेला सत्कार स्वीकारताना मला मनस्वी आनंद झाला। गेली 35 वर्षे तरुण भारतात एकाच ठिकाणी वैचारिक पत्रकारिता केल्यानंतर आता राज्य माहिती आयुक्त म्हणून नागपूर खंडपीठ सांभाळण्याची जबाबदारी मला मिळाली। यासाठी ज्यांनी मला ही जबाबदारी सोपवली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांसमोर खात्री देतो की ही जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपणे सांभाळून माहिती अधिकार अधिनियम 2005 ची अंमलबजावणी प्रभावीपणे करेल। 5 मे रोजी या पदाची मी सूत्र स्वीकारली। पत्रकारितेतून एकदम वेगळ्या क्षेत्रात जाण्याचा योग आला। पत्रकारितेतली धावपळ, पत्रकारितेतले सगळे परिश्रम, वेळी अवेळी काम करण्याची सगळी सवय आणि या ठिकाणी एकदम शिस्तबद्ध असलेलं काम, त्यामुळे या नव्या जबाबदारीमध्ये रुळताना थोडासा वेळ लागतोय। परंतु माहिती अधिकार अधिनियम 2005 याचा अभ्यास करून प्रामाणिकपणे माहिती मागणाऱ्या देशातल्या सर्व नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न माझा असेल। जुलै ऑगस्ट पासून मोठ्या प्रमाणावर सुनावण्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पेंडिंग केसेस भरपूर आहेत। 2022 पासून प्रलंबित प्रकरण आयोगापुढे आहेत आणि त्याची संख्या जवळपास 6000पेक्षा जास्त आहे। त्यामुळे प्रलंबित प्रकरण निकाली काढून चालू वर्षात जे अपील दाखल होतात, ज्या तक्रारी दाखल होतात, त्यांचा निपटारा वेगाने कसा करता येईल याकडे माझं लक्ष असणार आहे। नवीन पदाची ही जबाबदारी अतिशय मोठी आहे आणि या जबाबदारीला न्याय देताना अनेक आव्हानांचा सुद्धा मुकाबला करावा लागणार आहे याची मला जाणीव आहे। माहिती अधिकार अधिनियमांतर्गत काही तरतुदी सुद्धा आहेत। या अधिनियमांतर्गत आयोगाने अपिलार्थींपर्यंत जर पोहोचण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे अपिलार्थींचा, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा, सर्व सार्वजनिक प्राधिकरणांचा वेळ वाचेल आणि त्याच उद्देशाने येत्या 18 जुलै रोजी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त श्री राहुल पांडे आणि मी स्वतः आम्ही वर्धेला सुनावण्या घेणार आहोत। 2022च्या ज्या प्रलंबित केसेस आहेत वर्धेच्या, त्या सगळ्या एकाच दिवशी वर्धेमध्ये संपवायच्या आणि तिथल्या अर्जदारांना न्याय द्यायचा। वर्धेनंतर गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, त्यानंतर नागपूरच्या ज्या प्रलंबित प्रकरणांची सुनावणी आहे तिथे सुरू राहणार आहे। अशा प्रकारे प्रलंबित प्रकरणं जे आहेत 22, 23, 24 आणि चालू वर्ष, यांना पुढच्या वर्ष दीड वर्षात कसा न्याय देता येईल या दृष्टीने आयोगाचा प्रयत्न असणार आहे। पत्रकारितेत असताना
श्री राहुल पांडे, श्री प्रदीप दादा मैत्र यांची मला नेहमीच मदत झाली. आज या ठिकाणी माझा एक जवळचा मित्र श्री विकास वैद्य हाही उपस्थित आहे. मी जेव्हा तरुण भारतला मुख्य वार्ताहर म्हणून जबाबदारी सांभाळली होती त्यावेळेस सर्वाधिक मदत जर मला कोणी केली असेल आणि मी माझ्या जबाबदारीत यशस्वी झाले असेल तर तो आहे विकास वैद्य. त्यावेळेस विकास मला घेऊन जायचा वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार म्हणून आणि अनेक पत्रकार आमच्या दोघांची टिंगल करायचे. अरे तरुण भारत के दो लोग आ रहे वगैरे सगळे. पण त्या सगळ्यांच्या हेटाळणीला न जुमानता विकासने मला सहकार्य केलं आणि विकासच्या सहकार्यानेच मला नागपुरात वेगवेगळ्या लोकांशी ओळख करता आली. माझं काम यशस्वीरित्या पार पाडता आलं. त्याचप्रमाणे राहुल पांडे जे आज मुख्य माहिती आयुक्त आहेत ते हितवादला मुख्य वार्ताहर होते आणि नवभारतला संजय तिवारी हे मुख्य वार्ताहर होते. तरुण भारत हा मराठी पेपर, हितवाद इंग्रजी आणि नवभारत हिंदी. सर्व मराठी वर्तमानपत्रांमध्ये स्पर्धा असायची त्यामुळे एकमेकांना बातम्या देण्याकडे आमचा कोणाचाच कल नसायचा. त्या परिस्थितीत इंग्रजी, हिंदी आणि मराठी याची जी महायुती जुळून आली होती त्या महायुतीचा सुद्धा मला मुख्य वार्ताहर म्हणून काम करताना फायदा झाला. त्यामुळे मी मनापासून श्री राहुल पांडे आणि या ठिकाणी उपस्थित नसलेले श्री संजय तिवारी यांना सुद्धा धन्यवाद देतो. मी अगदी पत्रकारितेत ज्युनियर असताना प्रदीप दादा मैत्र यांच्याशी माझी ओळख झाली. पत्रकार संघाचं राजकारण मला माहिती नव्हतं परंतु प्रदीप दादांनी मला पत्रकार संघाच्या निवडणुकीत उभं राहण्यास सांगितलं आणि मी जिंकून आल्यानंतर सलग 2 वर्ष उपाध्यक्ष म्हणून पत्रकार संघाची जबाबदारी सांभाळली. त्या प्रेस क्लबच्या जडणघडणीत सुद्धा प्रदीप मैत्र यांनी मला सहभागी होण्याची विनंती केली होती आणि माझ्याकडे शिस्तभंग समितीची जबाबदारी देतो असं म्हणून सांगितलं होतं. म्हणजे प्रेस क्लबच्या आवारात कोणी बेशिस्त वर्तन करत असेल तर त्याला कसं आवरायचं ही जबाबदारी देण्याचा घाट त्यांनी घातला होता. सुदैवाने मी त्याला बळी पडलो नाही कारण अनेकांची वाईटपणा घ्यावा लागतो. असा वाईटपणा घेण्याची तशी तयारी असते माझी. चांगल्या गोष्टींसाठी कोणाशीही 2 हात करायला मी मागे पुढे बघत नाही. आयोगाची जी जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे ती निष्ठेने प्रामाणिकपणे पार पाडेल. जे लोक, जे नागरिक माहितीचा अधिकार मिळवताना त्यांचा उद्देश प्रामाणिक असतो, कुणालाही ब्लॅकमेल करणे, त्या माहिती मागण्यातून स्वतःची उपजीविका चालवणे अशा प्रकारचा ज्यांचा हेतू नसेल अशा सर्व नागरिकांना त्यांच्या माहिती अर्जावर माहिती मिळेल आणि त्यांना न्याय मिळेल या दृष्टीने सुनावण्या घेताना सुद्धा माझा कटाक्ष असेल आणि सर्वांना न्याय देता देता माहिती आयुक्त म्हणून माझ्याकडे जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्या जबाबदारीला सुद्धा न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. आज या ठिकाणी विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि प्रेस क्लब, पत्रकार भवन यांनी माझा जो सन्मान केला त्यासाठी मी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित राहिलात आणि आमच्यावर प्रेम व्यक्त केले यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद. सत्कार या ठिकाणी केला. या सत्कारासाठी आदरणीय अध्यक्ष डॉक्टर गिरीश गांधी साहेब त्यांच्या शुभ हस्ते आमचा सत्कार पार पडला. आदरणीय जस्टिस किलोर साहेब, माझे मित्र आणि राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुलजी पांडे साहेब, या ठिकाणी उपस्थित प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप दादा मैत्रजी आणि माझे सहकारी गजाननराव निंबे साहेब, या ठिकाणी उपस्थित आपण सर्वच. आमच्या सगळ्यांचा जो शब्द होता बाळासाहेबांनी खूप चांगला वापरला, जिव्हाळा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि शेवटी जिव्हाळा. खरं म्हणजे जिव्हाळ्याचे सगळे लोक या ठिकाणी आहेत आणि अशा जिव्हाळ्याच्या लोकांनी आमचा आज या ठिकाणी सत्कार केला. तो खरोखर एक फार वेगळं त्याच्यातनं एक गौरवान्वित होण्याचा जो अनुभव आहे तो खरोखर आम्ही अनुभवतो आहोत. आणि मला असं वाटतं की जेव्हा ही जी प्रक्रिया जी सगळी असते माहिती आयुक्त म्हणून नेमण्याची, त्यामध्ये खरं म्हणजे मला म्हणायला पाहिजे की ज्या प्रक्रियेतनं माझी निवड झाली आणि त्याच्यासाठी सगळीकडे जी काही कारणीभूत राहिले म्हणजे राहुलचा सुद्धा हात त्याच्यात आहेत असं मी निश्चितपणे बनेल या ठिकाणी. आणि सगळेजणांनी जी काही मला ह्या पदाला जाण्यासाठी म्हणून जी मदत केली त्यांचा मनपूर्वक मी आभार या ठिकाणी खरं म्हणजे जाहीररित्या व्यक्त करू इच्छितो.
खरं म्हणजे हा जो कायदा जो आहे हा 2005 पासून जरी सुरू झाला तरी आतापर्यंत आमचं जे माझं जे काही पद होतं ते ज्याला आपल्याला एक धडा होता बघा आतल्या आणि बाहेरची. आम्ही प्रशासनात असताना जी काही भूमिका राहते माहितीच्या अधिनियमाबद्दलची आणि अर्जाबद्दलची आणि अर्जदार जेव्हा येतो आणि वस्तुस्थिती तशीच आहे कारण आता 2 महिन्यांमध्ये मी पण तो अनुभव घेतलेला आहे. जवळपास 95% जे काही अर्जदार आहेत ते जवळपास अशा प्रकारचे आहेत की त्यांना हा कायदा खूप चांगल्या रीतीने राबवला गेला पाहिजे असं त्यांच्या मनातलं खूप जिव्हाळा आहे. म्हणजे तो जिव्हाळा त्यांचा वेगळा आहे परंतु असं 95% आहे. परंतु खऱ्या अर्थाने याचा जो लाभ होतो आहे तो जो 5% जे लोक आहेत ज्यांचं जिलाई ज्याला आपण म्हणून की डिफिकल्टीज आहेत त्या सुद्धा या दरम्यान मला 2 महिन्यांच्या कालावधीत अनुभवायला मिळाल्या. म्हणजे एक उदाहरण मी या ठिकाणी आपल्याला सांगेन. एक जवळपास 70 वर्षाचे गृहस्थ होते ते आलेच माझ्याकडे सुनावणीच्या वेळेला आणि त्या गृहस्थांचं मागच्या 6 वर्षापासून सेकंड अपीलमध्ये ते आले होते आमच्याकडे आणि 6 वर्षापासून त्यांचे वडील वारले होते 10 वर्षापूर्वी. त्यांचं नाव त्या 8 दिवस ग्रामपंचायतला घरावर जे नाव यायला पाहिजे म्युटेशन जे व्हायला पाहिजे होतं ते झालेलं होतं म्हणून त्यांनी अर्ज दिला होता आणि त्या अर्जावर काय झालं याची माहिती त्यांनी मागितली. म्हणजे एवढ्या अशा प्रकारचे म्हणजे या ठिकाणी अत्यंत किरकोळ त्या माणसाला किती संघर्ष येणं जाणं सगळ्या प्रकारच्या कार्यालयामध्ये त्याला जे काही नारे मारावं लागलेले आहेत चपला भिजवावं लागलेले आहेत त्या खरं म्हणजे फार वाईट वाटतं ज्यावेळेला आपण अशा सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी ऐकतो. आणि खरोखर ही चांगली संधी त्या निमित्ताने मला मिळाली आहे की अमरावती विभागातील जी काही अशा प्रकारची लोक आहेत त्यांना एक निश्चितपणे एक न्याय देण्याचं जे आहे ती जबाबदारी चांगल्या रीतीने मला पार पाडण्याची संधी मिळाली. सुदैवाने अमरावती विभागामध्ये मी यापूर्वी सुद्धा जवळपास 15 वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं असल्यामुळे तिथले बहुतांश अधिकारी सुद्धा परिचयात आहेत आणि त्यांना सुद्धा माझा स्वभाव चांगल्या रीतीने माहीत असल्यामुळे कुठलीही अडचण होत नाही. म्हणजे बरेचसे तर तसंच परस्पर जातात म्हणजे असे पण निरोप द्यायला लागले की तुम्ही दुसरं झाल्यापासून परस्पर जातात ते लोक बोलवतात आणि त्यांचे कामं व्हायला लागली. मला वाटतं ही एक चांगली बाब या निमित्ताने होते आहे की पुनश्च एकदा या ठिकाणी आमचा जो गौरव केला त्यासाठी पुन्हा एकदा प्रदीपदादा मेत्रेंचे आणि आदरणीय डॉक्टर गिरीश गांधी साहेबांचे आणि जस्टिस किलोर सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण सगळेजण एवढं जिव्हाळ्याने या ठिकाणी आलात त्याच्यात पुनश्च असंच आपला जिव्हाळा कायम ठेवूया अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. पत्रकार भवन ट्रस्ट नागपूर श्रमिक पत्रकार संघ या सर्वांच्या वतीने आयोजित या अतिशय योग्य आणि बाळासाहेबांनी म्हटलं त्याप्रमाणे जिव्हाळा ओतप्रोत ओसंडून वाहत असणाऱ्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असणारे आपल्या सगळ्यांचेच आदरणीय डॉक्टर गिरीश गांधी यांच्या हस्ते आमचा सगळ्यांचा सत्कार करण्यात आला आणि न्यायमूर्ती असं प्रत्यक्ष जस्टिस पर्सोनिफाईड असं ज्यांना म्हणता येईल अशा आपल्या सगळ्यांचे स्नेही मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती सध्या नागपूर खंडपीठात कार्यरत न्यायमूर्ती अनिल किलोर, पत्रकार क्लबचे अध्यक्ष प्रदीप कदम, राज्य माहिती आयुक्त अमरावती खंडपीठ श्री रवींद्र ठाकरे आणि नागपूर खंडपीठाचे श्री गजानन निमदेव या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे ज्येष्ठ पत्रकार श्री एस एम विनोद, जोसेफ राव, तरुण भारताचे माजी संपादक श्री सुधीर पाठक, बाळासाहेब कुलकर्णी, माझे स्नेही विष्णू मनोहर, महेश उपदेव, शिरीष बोरकर, माझे ज्येष्ठ बंधू मोहन पांडे, वहिनी माझे पांडे आणि शिवरकर कुटुंबीय आणि या सभागृहात उपस्थित असलेले जवळजवळ प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो असे सगळेच मित्र, ज्येष्ठ अधिवक्ता फिरदौस मिर्झा, शुभकालांनी आमच्याविषयी जेवढं सांगितलं आहे बहुतेक सगळ्यांची त्यानंतर निराशा होईल त्यांनी जर जास्तीच म्हणजे पण सूत्रसंचालन करणाऱ्याला
थोडासा इन्फ्लेटेड शब्दात जर एखाद्याचं इंट्रोडक्शन केलं नाही तर काय होतं, त्यामुळे त्यांनी आमच्याविषयी स्तुतीवर 4 जास्ती शब्द सांगितले. या पदावर आता माझे 3 वर्षाची आधीची कारकीर्द पूर्ण झाल्यानंतर मुख्य माहिती आयुक्त पदावर नेमणूक झाल्यानंतर आणि माझ्यासोबत माझे जिवलग मित्र गजानन मुंडे आणि रविभाऊ ठाकरे हेही या पदावर आल्यामुळे आयोगात 2 मित्रांची तर भर पडलीच, पण 2 अतिशय गुणी सज्जन आयुष्यभर सत्ता पदांवर असून त्या सत्तेचा तीळमात्र गर्व त्यांच्या व्यक्तिमत्वात गेला नाही असे हे दोघं, आणि तो गर्व अनिल किलोरांच्याही व्यक्तिमत्वात गेला नाही. कारण मी त्यांची कारकीर्द ते AGP झाल्यापासूनच्या काळापासून पाहिलेली आहे. फिरदौसींचं नाटक टाकून झालं त्या दिवशीपासून मी त्यांना पाहिलेलं आहे. पत्रकारितेत असल्यामुळे बऱ्याच लोकांना दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिलं. आम्ही एक खूप मोठा संघर्ष तिघांनी मिळून सोबत केलेला सुद्धा आहे त्या कालावधीत, संघर्ष साथी म्हणता येईल एकमेकांना. आत्ताच रविभाऊ आणि गजाननरावांनी माहिती अधिकार कायद्याविषयी जे सांगितलं ते खरंच आहे. पण दादांनी जो मुद्दा मांडला की इतके वर्ष माहिती आयोग किंवा तत्सम या सगळ्या संस्था निर्माण केल्या गेल्या, माहिती अधिकार कायदा मुळात त्या फार कमी कायद्यांपैकी त्यात नागरिकांना प्रचंड मोठे अधिकार दिलेले आहेत प्रशासनाविरुद्ध. त्यामुळे प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं एक खूप मोठं काम या कायद्याच्या माध्यमातून सजग नागरिकांनी करणं अपेक्षित आहे. आणि त्या नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करण्याची खूप मोठी जबाबदारी आणि प्रशासनातली इफिशियन्सी, खाजगीपणाचा अधिकार आणि माहितीचा अधिकार यांच्यामध्ये समन्वय साधून सुवर्ण मध्य साधणं हे काम आयोगाचं आहे. आपल्या दुर्दैवाने जे सर्व कायद्यांचं होतं, म्हणजे बाबासाहेबांनी घटना निर्मिती करताना आर्टिकल 356 विल बी अ डेड लेटर असं म्हटलं होतं आणि वी कन्व्हर्टेड इनटू अ डेथ लेटर. आता 25 जून जवळ येथे आहे, त्या ऐतिहासिक आणीबाणीला 50 वर्ष झाली. 356चा वापर करून सरकार उलटल्या गेली. केंद्रातलं सरकार बदललं की 10-20 सरकार उलटल्या गेली. त्यामुळे कायदा परसे काही वाईट नसतो. जसं घटनेविषयी बाबासाहेबांनी लिहिलं, नो कॉन्स्टिट्यूशन इज गुड ऑर बॅड, इट इज पीपल हू इम्प्लिमेंट दॅट कॉन्स्टिट्यूशन. ते ठरवतात की ती घटना चांगली राहील किंवा वाईट राहील. त्या कायद्याचंही तेच झालं. मुळात जो कायदा नागरिकांना अधिकार प्रदान करणार आहे, म्हणजे माहितीचा अधिकार, त्याचा उद्देश हा होता की एकेकाळी माहिती, इन्फॉर्मेशन, डिसिजन मेकिंग प्रोसेस, सरकारची निर्णय प्रक्रिया, सरकारी कामकाज याच्यामध्ये ज्याला आयरन कर्टन म्हणता येतं, लोखंडी पडदा होता. नागरिकांसाठी ते खुलंच नव्हतं. तिथपासून तर ती निर्णय प्रक्रिया अतिशय कार्यक्षम, पारदर्शी आणि उत्तरदायी, ट्रान्सपरंट, अकाउंटेबल अशी बनवण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली. सनशाईन इज द बेस्ट इन्फेक्टंट असं म्हणतात. सूर्यप्रकाशामुळे कुठलीही दुर्गंधी राहत नाही. जे सर्व कायद्यांचं होतं तेच याच्यात झालं. माहितीचा अधिकार हा माहितीचा एकाधिकार होऊन गेला. एकेकाळी एकाधिकार हा सरकारचा होता, आता तो काही मूठभर लोकांच्या हातात गेलेला आहे. माझ्या मागच्या टप्प्यात माझ्याकडे सुदैवाने नागपूर आणि अमरावती जवळजवळ पूर्ण कारकीर्द माझ्याचकडे चार्ज होता. आणि आता छत्रपती संभाजीनगर, म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा हे माझ्याचकडे होतं जवळजवळ मागचे 3 वर्ष. तिथली प्रचंड पेंडन्सी पाहून मी विचारली, एवढी पेंडन्सी का आहे? मग आमच्या लक्षात आलं जसं आता सध्या जमाना टॉप 10 टॉप 20चा आहे. असे कोण एवढे सुजाण नागरिक आहेत त्यांनी एवढे हजारो अर्ज दाखल केले आहेत. तर माझ्या लक्षात आलं संभाजीनगरमध्ये केवळ 10 लोकांनी मिळून 12,000 अर्ज केले. त्यामुळे ती पेन्शनची फिगर जी होती, असाच काहीचा प्रकार अमरावतीतही होता. रघुवंना त्याचा अनुभव आता आला असेल. नागपुरात सुदैवाने तशी नव्हती, मुठभर नाही, पण काही म्हणजे काही दशकांमध्ये 100च्या आत बाहेर आकडा जो आहे, याच लोकांनी पूर्व विदर्भात म्हणजे नागपूर रेव्हेन्यू डिव्हिजन मधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये एक प्रकारे त्या माहितीचा एकाधिकार निर्माण केला होता. कुठे एकाधिकार किंवा मक्तेदारी ही वाईटच असते.
ती सरकारची असो का नागरिकांची असो. त्यामुळे मागच्या कालावधीत सगळ्यांनी कॉन्शियसली प्रयत्न केला की जे आहे जेन्युन नागरिक आहे, जे विजय पवार बसलेले आहेत, त्यांच्या पत्नीचा एक अर्ज सिंगल केस, सिंगल हे जेन्युन ग्रीव्हन्स. एका हिअरिंग मध्ये 2 मिनिटांमध्ये आम्ही तो प्रश्न निकाली काढला. माहितीच्या अधिकाराचा एक खूप दुर्लक्षित अंग असा आहे की तुम्हाला ऍक्च्युली त्यामुळे प्रशासन चालते कसं याचं खूप चांगलं, जसं आपल्याला कोर्टामध्ये येणाऱ्या केसेसमधून शासकीय निर्णय प्रक्रिया नेमकी झाली कशी आहे याचं बाकीच्या नागरिकांना न समजणारा एक गुपित आपल्याला कळत आहे. त्याच पद्धतीने माहिती आयोग आणि माहिती आयुक्तांना साधारण शासकीय यंत्रणा तलाठ्यापासून तर आता आपल्या विभागात एक विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत सर्वच विभागीय कार्यालयांमध्ये नेमकं कामकाज चालते कुठे, लोकांच्या समस्या काय आहेत याच्यासाठी एक अचूक तुम्हाला ज्ञान तुमच्यापर्यंत फिल्टर होत पोहोचते. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन कुठेतरी अंतिमतः जोपर्यंत तुम्ही प्रशासनातल्या सुधारणा होणार नाही, कारण माहिती अधिकार हा काही एंड असू शकत नाही, ही सुरुवात आहे. नागरिकांना सजग बनवण्याची, त्यांना एम्पॉवर करायची सुरुवात माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीने, कागदांनी. त्यानंतर तुम्ही प्रशासकीय यंत्रणांवर वचक, म्हणजे आमचं काम इथं समजेल तिथे फिरदौस सुरू होतं. त्याच्यामुळे नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त माहिती कशी पुरवायची हा त्या कायद्याचा जो हेतू आहे त्या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहोत सगळेजण. मी आता असं ठरवलं आहे की ज्याप्रमाणे कोर्टांनी AI चा वापर करून मॅक्सिमम पेंडन्सी कमी करायचं ठरवलं आहे, आम्ही सुद्धा AI आणि डिजिटायझेशनच्या माध्यमातून राज्यातली पेंडन्सी झपाट्याने कमी करण्याचं ठरवलेलं आहे. याशिवाय जसं गजाननरावांनी सांगितलं, आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहोत महाराष्ट्रातल्या आणि त्या जिल्हा स्थानावर जाऊन तिथल्या प्रलंबित केसेस जास्तीत जास्त तिथेच त्याच दिवशी किंवा 1 दिवस 2 दिवस विशेष मोहीम घेऊन फास्ट पद्धतीने आम्हाला त्या निकाली काढायच्या आहे. हे सगळं करत असताना आत्ता गजाननरावांनी जाता जे सांगितलं की कायद्यावर विश्वास ठेवणारा, माहिती अधिकाराचा दुरुपयोग न करणारा, ब्लॅकमेल न करणाऱ्या नागरिकांना आम्ही 100% न्याय देऊ. आता हे ब्लॅकमेलिंग का होतं हा एक खूप इंटरेस्टिंग विषय आहे. माझ्या पहिल्या कारकिर्दीत मी एक पत्र जारी केलं होतं की माहिती अधिकाराचा धाक दाखवून खंडणी मागणे हा जो एक आपण खाजगी चर्चांमध्ये जो विषय मांडतो, मी नागपूर ते मराठवाड्यामधल्या सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांना अशी जाहीर सूचना केली होती की तुमच्याकडे अशा तक्रारी येतात तर कृपया गुन्हे दाखल करायचे, खंडणीचे, एक्स्टॉर्शनचे गुन्हे दाखल करा. आणि नागरिकांनी आणि अधिकाऱ्यांनी विनंती केली की जे लोक तुम्हाला माहिती अधिकाराचा धाक दाखवून जर पैसे मागत असतील त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा. होत नसतील तर आयोगाला करू, आम्ही आयोगाच्या वतीने करू. इनफॅक्ट आम्ही अमरावतीमध्ये असे गुन्हे दाखल केले, चंद्रपूरला केले, गोंदियामध्ये केले. त्याच्या पलीकडे जाऊन आता माननीय मुख्यमंत्र्यांनी अशी सूचना केली होती की माहिती जास्तीत जास्त स्वतःहूनच दिली पाहिजे, सुमोटो, प्रोएक्टिव्ह. आम्ही त्याच्या एक पाऊल पुढे गेलो. जी दिलेली माहिती आहे ती ब्लॅकमेलिंग किंवा होतं, जी बाब सरकारी फाईलमध्ये आहे आणि ती एका माणसाच्या ताब्यात आहे, तिथून तो दुसऱ्याला ब्लॅकमेल करू शकतो. मिळालेली माहिती सार्वजनिक झाली तर, पण माहिती अधिकाराचा मूळ हेतू आहे की माहिती सार्वजनिक करणे. ते काही सरकारकडून एका खाजगी व्यक्तीला मिळणे इथपर्यंत नाही. त्यामुळे मी चार्ज घेतल्या पहिलं डायरेक्टिव्ह हे काढलं की देअर शुड बी ट्रान्सपरन्सी इन फर्निश्ड इन्फॉर्मेशन. एव्हरी इन्फॉर्मेशन विच इज फर्निश्ड हॅज टू बी अपलोडेड ऑन द वेबसाईट. तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर शासकीय कार्यालयात किंवा एक वेगळी फाईल ठेवून, म्हणजे हे सोपं जे ब्लॅकमेल आहेत की त्यांनी फक्त माहिती काढली आणि प्रशासकीय यंत्रणेतून काही सडलेले किंवा भ्रष्टाचाराची लागण झालेले लोक त्या ब्लॅकमेलच्या मदतीने एखाद्या व्यक्तीला, विकासकाला, कंत्राटदाराला, नागरिकाला, अधिकाऱ्याला, ज्याला कोणाला असं ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते त्याच्यातला इन्सेंटिव्हच निघून गेला पाहिजे. कारण जी माहिती सर्वांना आहे त्याच्या बेसिसवर कोणी कोणाला ब्लॅकमेल करू शकत नाही. आणि ज्यांनी कायद्याचा भंग केला त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ती माहिती ब्लॅकमेलरनी काढली की सज्जन नागरिकांनी काढली.
त्यामुळे त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला येत्या काही महिन्यात दिसतील असं याची मला पूर्ण खात्री आहे. उदाहरण आमचं सुदैव असं आहे की न्यायमूर्ती फिलोरांसारखे असे संवेदनशील अनेक न्यायमूर्ती हे सुद्धा जे चळवळीतून वरती आहे, ज्यांनी जनसामान्यांसाठी यांच्या आधीच्या आयुष्यामध्ये प्रचंड संघर्ष केलेला आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. असे सर्वजण भक्कमपणे आयोगाच्या पाठीशी उभे राहिले. आमच्या चूक झाल्या त्यांनी आमचे आदेश रद्दबातल केलेले आहे, पण बहुतांशी प्रकरणात त्यांनी आदेश आमचे अफेड केले. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप मोठा मॉरल विक्ट्री सुद्धा, त्यामुळे मॉरल सपोर्ट मिळालेला आहे. या सगळ्या याच्यात माध्यमांची साथ ही आम्हाला नैसर्गिकरित्याच म्हणजे मला तर मिळाली आणि आता जयंतरावांनी मिळेल, रविभाऊंनी मिळेल, मला काही शंका नाही. पण माझ्या जे लक्षात आलं, मी आधी पण दादांना आणि सगळ्यांशी बोललो, आपल्या इथे जे मेनस्ट्रीम मीडियामध्ये काम करणारे लोक आहेत, जे मेनस्ट्रीम लॉयर्स आहेत, त्यांच्यातलं कोणीच RTI वापरत नाही. जे अतिशय म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाप्रमाणे जे पत्रकार आहेत की नाही याच्याविषयी ज्यांना शंका आहे, ज्यांचं वकिली कोर्टातली वकिली हा उदरनिर्वाहाचं साधनच नाही, पण नावापुढे ॲडव्होकेट लिहितात, असेच लोक माहिती अधिकाराचा अधिकांश वापर करतात, हे माझ्या लक्षात आलं. त्याच्यामुळे एक जुनी म्हण अशी आहे, इफ यू आउटलॉ द गन ओनली आउटलॉज विल हॅव द गन. आणि तुम्ही जर मोकळ्या जागा रिकाम्या सोडल्या तर तिथे तुम्हाला अँटी सोशल दिसतील. त्यामुळे माझी सर्व सुजाण नागरिकांना, विशेषतः पत्रकार आणि वकिलांना, विद्यार्थ्यांना अशी जाहीर विनंती आहे की आपण माहिती अधिकाराचा जास्तीत जास्त वापर करा. आपल्यापैकी प्रत्येकाने नियम आणि मेहनत एक माहिती अधिकार, पेंडन्सी हा आपला प्रॉब्लेम नाही, जेन्युइन लोकांची पेंडन्सी नाही हा आपला प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या ज्या नागरी समस्या आहेत, शासकीय यंत्रणांच्या समस्या आहेत, तुमचा एक माहितीचा अधिकार अर्ज हा जादूच्या कांडीप्रमाणे काम करू शकतो. तुमच्या समोरचा रस्ता जर खराब आहे, त्यामुळे फेसबुक आणि व्हॉट्सअपवर खूप रखडण्यापेक्षा ते प्रमोद पांडे बसलेले आहेत, जनमंचने त्याचा इतका चांगला वापर केलेला आहे, प्रतिनिधींना माहिती आहे. त्यामुळे ह्या रस्त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड काय, कोणता कंत्राटदार आहे, त्याला किती बिल दिला, एवढा साधा प्रश्न टाकल्यावर तो रस्ता दुसऱ्या दिवशी आपण दुरुस्त होतो, जादूची काढणी फिरल्यासारखा. या उलट आपल्या सगळ्यांचा उद्देश हा असतो की प्रशासकीय यंत्रणा किती भ्रष्ट आहे, मग त्यांचे राजकीय पाठीराखे कसे आहेत, त्यातून आपण वाक दवडण्यात जो जास्त वेळ घालवतो, त्यापेक्षा योग्य प्रश्न निवडून योग्य पद्धतीने त्याची तड मांडण्यासाठी हा माहितीचा अधिकार कायदा, मित्रांनो, याची महती इतकी चांगली आहे. आपल्यापैकी सगळ्यांनी बाबासाहेबांचं कामोर मनांची भाषण वाचलं असेल. त्यात त्यांनी जे म्हटलं होतं की आज आपण घटना आपल्याला देतो आहोत, यापुढे व्हायलन्स, हिंसेला आपल्याकडे स्थान नाही, आडमुठेपणाने केलेले आंदोलनाने स्थान नाही. आता आपल्या जो वी मस्ट सॉल्व्ह अवर क्वेश्चन्स थ्रू कॉन्स्टिट्युशनल मीन्स. RTI, RTS हे ते कॉन्स्टिट्युशनल मीन्स आहे. त्याला उशीर झाला, पण 50-60 वर्षांनी का होईना आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये एक प्रभावी अस्त्र दिलेलं आहे. त्या अस्त्राचा वापर मात्र नागरिकांनी संसद विविध पद्धतीने करणं अपेक्षित आहे. जस्टिस JS वर्मा हे ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम विषयी नेहमी म्हणायचे की ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम इज लाईक अ सर्जन्स नाईफ. इट हॅज टू बी यूज्ड विथ दॅट स्किल अँड फिनेस. इफ यू यूज इट लाईक रामपुरी चाकू विल बी ग्रेट हॅवॉक. त्यामुळे अति सर्वत्र वर्ज्य हे जे आहे ते माहिती अधिकाराला लागू होतं, जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला लागू होतं. त्याच्यानं थोडा विषयांतर करून या पदावर आम्हाला आणण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी महत्त्वपूर्ण भूमिका दिलेली आहे, विशेषतः सर्च कमिटी याची प्रक्रिया थोडीशी म्हणजे बऱ्याच लोकांचा गैरसमज म्हणून एक अर्धा मिनिटं घेतो फक्त. माहिती आयुक्त पद जे त्याची निवड जी आहे ती साधारण उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती किंवा वरिष्ठ न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. त्या समितीत एकही राजकीय प्रतिनिधी नसतो. त्यात मुख्य सचिव, केंद्रीय माहिती आयोगाचे
मुख्य माहिती आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख हे त्याचे सदस्य असतात. त्याची ओपन जाहिरात निघते. त्या जाहिरातीतून 6 वेगवेगळ्या स्पेशालिटीजमधल्या लोकांकडून अर्ज मागवले जातात. त्याची छाननी होते. आणि पहिल्यांदा जेव्हा झालं तेव्हा 2019 साली ॲप्लिकेशन मागवली होती आणि माझी निवडणूक 2021 तिसरं सरकार आल्यानंतर झाली. त्यामुळे मी गजाननराव आणि रविभाऊ लकी आहे की त्यांचं 2 सरकारांमध्ये झालं. आधीच्या सरकारमध्ये जाहिरात आली होती आणि त्यानंतर निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागली, सरकार कोणतं होईल वगैरे या सगळ्यानंतर मग सर्च कमिटी झाली आणि त्यात आमच्या सुदैवाने पेंडन्सी म्हणजे वेकंट जागा असल्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्वच राज्य सरकारांना खडसवलं की या जागा लवकरात लवकर भरा. त्यामुळे सुदैवाने सूत्र हल्ली आणि न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्यांनी तो निर्णय घेतला. त्यानंतर एक उच्चस्तरीय समिती असते, त्याचे अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री असतात. त्यांनी नामित केलेला एक मंत्री यावेळेला तो मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता या सगळ्यांनी एकमताने सगळ्यांची निवड केली आणि त्यानंतर ती निवड प्रक्रिया पूर्ण झाली. आणि आमच्या सगळ्यांच्या सुदैवाने यावेळेला पहिल्यांदा 2005 नंतर पहिल्यांदा सगळ्यांचा शपथविधी राजभवनात झाला. याआधी तो शपथविधी साधारण डेलिगेट केला जायचा आणि लोकायुक्त किंवा इतर कोणीतरी साधारण लोकायुक्त हे सह्याद्रीवर येते. माझा शपथविधी तर आमच्या आयोगाच्या मुख्यालयाच्या खोलीतच झाला होता, सुमित मलिक यांच्या हस्ते. त्यामुळे यावेळेचे आमचे रविप्रभू गजाननराव आणि प्रकाश इंदलकर यांच्याकडे संभाजीनगर खंडपीठाची तुला दिली आहे. ते सगळेजण त्यामुळे मी फार भाग्यशाली आहे की राजभवनामध्ये एक शानदार सोहळ्यामध्ये सगळ्यांचा शपथविधी झाला. या सगळ्यांसाठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं होतं त्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभले. या सगळ्यांचे मी सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. या दोघांचीही विदर्भाच्या दृष्टीने फार जोरदार काम त्यांनी केलेलं आहे आणि किलोर साहेब त्याचे प्रत्यक्षदर्शी आपण नागपूर आणि अमरावती या दोन्ही कार्यालयांना आपण खूप चांगलं बनवून ठेवलेलं आहे. त्यामुळे ते इतके नशीबवान आहेत तितका मी नाही, कारण मला मुंबईला जाऊन पुन्हा बनवावं लागते माझं कार्यालय. त्याच्याकडे अजिबातच चांगला इन्फ्रास्ट्रक्चर नाही, मुंबईला जागेची कमतरता आहे. पण नागपूर आणि अमरावतीला आपण हायब्रिड हिअरिंग, ऑनलाईन हिअरिंग, कॉन्फरन्स रूम्स वगैरे इतक्या चांगल्या बनवून ठेवलेल्या आहेत की त्यामुळे एका चांगल्या वातावरणामध्ये अधिक प्रभावीपणे नागपूर आणि अमरावतीच्या आयुक्तांना काम करता येईल आणि ते करतातही आहे. अशीच आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद राहिल्यास माहिती अधिकार कायद्याला अपेक्षित अशी प्रभावी यंत्रणा आयोगाच्या आणि आयुक्तांच्या मार्फत आपण राबवूच. त्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांचा भक्कम पाठिंबा, सहकार्य आणि प्रेम असंच लाभेल अशी मला अपेक्षा आहे. आज विदर्भ गौरव प्रतिष्ठान, प्रेस क्लब आणि इतर सर्व संघटनांनी हा जो भावपूर्ण सत्कार केला त्याबद्दल मी माझ्या वतीने आणि माझ्या दोन्ही सहकाऱ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. पुनश्च एकदा धन्यवाद. आदरणीय न्यायमूर्ती आदरणीय त्यांच्या सत्कारासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आदरणीय रावजी पांडे, अमरावती विभागाचे आयुक्त आदरणीय रवींद्र ठाकरे, नागपूरचे आयुक्त माहिती आयुक्त आदरणीय गजाननराव मुंडे, दोन्ही बहिणी या इथे उपस्थित आहेत. सभागृहामध्ये अनेक मान्यवर आहेत. आदरणीय श्रीमती श्रीरामका महेश आहेत, पन्ना आहेत, कुलकर्णी विष्णू देशपांडे, श्रीकृष्ण चांदर, जयप्रकाश गुप्ता, अनेक सर्व जवळजवळचे अरविंद पाटील आहेत. सर्व उपस्थित मान्यवर बंधू आहेत. खरं म्हणजे सर्वात आधी या तिघांनीही या सत्काराचे मंजुरी दिली. या सत्कारासाठी त्याबद्दल तुमच्या प्रतीने आभार व्यक्त करतो. मला असं म्हणाला की जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे.
हिवाळ्याचे दिवस तसे फारच कमी येतात सध्या वाटायला आणि प्रत्येक क्षेत्र दुर्दैवाने त्याला बळी पडत आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर समाजामध्ये जिव्हाळ निर्माण होणार असेल तर त्याचा आम्हा सर्व नागपूरकरांना आनंद होतो. तिघांचीही नेमणूक जी झालेली आहे ती खरं म्हणजे इतकं स्पष्टीकरण द्यायची गरजच नव्हती राहून. तिघांवरही आमची सर्वांची एवढा विश्वास आहे की प्रक्रिया जरी सांगितली नसती तरी आम्ही हे गृहीत धरून होतो किंवा मेरिटच झालेली आहे. कारण तिघांचंही काम आम्ही लहानपणापासून पाहतो, लहानपणापासून म्हणजे अनेक वर्षांपासून पाहतो. रवींद्र ठाकरेंचं काम मी आपल्या प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. अमरावतीला शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये एवढ्या जिव्हाळ्याने काम करणारा मी अधिकारीच पाहिला नाही, हे अतिशय मी ठामपणे या ठिकाणी सांगतो. त्यांची जी कारकीर्द होती ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देणारी किती प्रखरतेची ती जाणवत होती ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. कोणी आणि नवीन नवीन प्रयोग केले. केवळ शासनाची जी चौकट असते त्याच्यामध्ये काम करणं फार जिकरीचं काम. ती चौकट बाजूला ठेवून तुम्ही काम केलेलं आहे म्हणून जर ती चौकट शासनाने काही बाजूलाही ठेवली असेल तरी आमची हरकत नाही आणि तुमचं आम्ही स्वागतच करतो. इथे पुणे बारामतीमध्ये जे काम केलं, शोभादाने जे सांगितलं, जिल्हाधिकारी म्हणून जे काम केलं, कमिशनर म्हणून काम जे केलं महानगरपालिकेने, ते सर्व अतिशय स्तुत्य आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी जी प्रक्रिया सरकारमध्ये असायला पाहिजे ती दुर्दैवाने दुर्मिळ होत चालली. 1947ला देश स्वतंत्र झाला. बाबासाहेबांनी त्यावेळी काही निरीक्षणं आपले बदलून ठेवलेले होते, परंतु 2005 उजाडावं लागलं. इतका महत्त्वाचा जर हा माहिती आयोग माहितीचा अधिकाऱ्याची जर कक्षा होती तर इतके वर्ष का लागले? याचाच अर्थ की सर्वसामान्य माणसांकडे अजूनही दुर्लक्ष होत आहे. कोणत्याही पक्षाचं सरकार असो, आलटून पालटून सर्व पक्षांचं सरकार जनतेने, भारतातल्या लोकांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून तो खरा सुदीन होईल की ज्या दिवशी सर्वसामान्य माणसाला लोकशाही परवडणारी वाटेल. आणि लोकशाही जोपर्यंत सामान्य माणसासाठी काम करणार नाही तोपर्यंत कितीही नियम करा. असं म्हणाले की आम्ही सर्व चांगलं करू वगैरे, मी तिघांनाही शुभेच्छा देतो. त्या आपण इतके विनंदर आहोत. सर्व कायदे चांगलेच आहेत ना, कोणते कायदे वाईट केलेत आपण? घटना जेव्हा बाबासाहेबांनी दिली तेव्हा असं म्हणाले की सत्य शेवटी ही घटना कोणते माणसं वापरणार आहे त्याच्यावर अवलंबून. त्याच्यामुळे हे फार कठीण झालेलं आहे अलीकडच्या काळात. इतके जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सर्व काही चांगलं असूनही प्रश्न निर्माण झालेले आहेत. मग कोण जबाबदार आहे? राज्यकर्ते जबाबदार आहेत, सर्वसामान्य माणसं जबाबदार आहेत की मोठ्या लोकांचं अजूनही सर्व साम्राज्य या ठिकाणी चालते? या सर्व गोष्टींच्या बद्दल विचार कसा होईल माहीत नाही. गजाननरावचंही आम्ही काम पाहिलेलं आहे. तर नेहमी म्हणत होतो एक संपादक त्यांच्या रूपाने नागपूरला भेटला होता. याचा अर्थ आधीचे संपादक हे नव्हते असं कृपा करून समजू नका, कारण तरुण भारताची ती परंपरा अतिशय उज्ज्वल राहिलेली आहे. सर्व संपादक त्या ठिकाणी जे झाले त्यांची जरी वैचारिक ही असली तरी त्यांनी तरुण भारताचा जो अंक निघत होता आम्ही त्याच्यावरच आमचे विचार प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्या काळामध्ये जेव्हा आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी होतो किंवा शालेय विद्यार्थी होतो त्यावेळी तरुण भारत वाचनाने असा एकही दिवस जात नव्हता. ती परंपरा राहिली की नाही याच्याबद्दल मला काही सांगता येणार नाही, परंतु ज्यांचा उल्लेख शुभदानी केला, मोहम्मद तेलंग असतील, बाकीचे लोक असतील, विदर्भामधले जितके काही साहित्यिक त्या काळामध्ये घडले असतील, कवी निर्माण झाले असतील, त्याचं महत्त्वाचं श्रेय फक्त तरुण भारतात. आणि म्हणून तरुण भारतामध्ये आपण काम करत असताना बातमी की कधी केली नाही हे मात्र मी दादाने सांगू शकतो. भाष्य करणं वेगळं आहे. बाबुराव वैद्यांचं भाष्य अतिशय प्रसिद्ध होतं.
म्हणजे राष्ट्रीय पातळीपासून तर जागतिक प्रश्नांवर ते आपलं भाष्य व्यक्त करत होते आणि स्वतःच्या विचारसरणीच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी पत्करून ते करत होते. भविष्यात त्यांना कदाचित बंदही करावं लागत होतं आणि राहुलच्या बद्दल तर सर्वांनी गॅरंटी दिलेली आहे. राहुलचं कुटुंब असं आहे की जिथे सर्व संस्कार लहानपणापासूनच या कुटुंबाला मिळालेले आहे. मोहन असेल किंवा राहुल असेल, या सर्व लोकांना जो संस्कार मिळालेला आहे तो त्यांच्या कुटुंबातून मिळालेला आहे. इतके वर्ष पत्रकारितेत राहून सुद्धा त्याला कोणत्याही पद्धतीचं कोणतंही गळबोट लागलं नाही त्याच्या कारकिर्दीला, हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. किंबहुना एखाद्या विषयाचा माणसाने अभ्यास किती पट करावा, किती चांगला करावा, त्याचं उदाहरण म्हणजे राहुल आहे. पूर्ण देशामध्ये जी काही न्यायपालिका आहे त्या न्यायपालिकेतल्या म्हणजे न्यायदाना प्रक्रियेच्या संदर्भात त्याला जेवढी माहिती आहे तेवढी कोणत्याही जर्नलिस्टला असेल की नाही मला माहीत नाही. राष्ट्रीय पातळीवर कोणी असेल तर मला माहीत नाही. आणि अनिल किल्लोरांची आपण कारकीर्द पाहिली आहे. एक शेतकरी नेता म्हणून जनमंचचे अध्यक्ष झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी लोकाभिमुख ती चळवळ केली होती त्याचे आपण सर्व साक्षीदार राहिलेले आहोत. ती चळवळ म्हणजे इतरही आहे, प्रमोद आहे किंवा आता ॲडव्होकेट आपले हे आहेत काय नाव जगताप, राजू जगताप आहेत, ते सर्व चांगलं काम करणारे आहेत. पण एकंदरीत अनिल किल्लोर साहेबांच्या नेतृत्वाखाली कठीण चाललं मला इतकं चांगलं काम त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलं होतं की काही पायंडे पडून जात असतात. तसे पायंडे त्यांनी अतिशय चांगले पायंडे त्या ठिकाणी पाडलेले आहेत. म्हणून न्यायमूर्ती सुद्धा जनताभिमुख होऊ शकतो हे त्यांच्या नियुक्तीमुळे आपल्याला कळलं. लोकाभिमुख न्यायमूर्ती ज्याला आपण म्हणून ज्याच्या कमिटमेंट्स आहेत, ज्याला कन्व्हिक्शन्स आहेत, अशा पद्धतीचे न्यायमूर्ती. आणि खरं म्हणजे आता अलीकडचं सर्व काही ठीकच ठीक आहे, कोणत्याही क्षेत्राबद्दल टीका करण्यासाठी काही मी नाही, पण एक चांगला माहितीचा अधिकार आहे. आतापर्यंत झालं नाही म्हणून याच्या पुढे होऊ नये असा विचार माणसाने कधीच करायचा नसतो. जेव्हा आपल्याला संधी मिळाली तेव्हा त्या संधीचं सोनं आपण कशा पद्धतीने करू शकतो याचाच आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये जी काही संधी मिळालेली असते त्या संधीचा जास्तीत जास्त लोकोपयोगी उपयोग आपण कसा करू शकतो या दृष्टीने जर प्रयत्न केला तर सर्वसामान्य माणसाला आपण न्याय देण्यामध्ये तत्पर राहू शकू असं मला वाटते. पुनश्च एकदा वेळ फार झालेला आहे, अधिक वेळ काही मी आपला घेणार नाही, पण पुनश्च एकदा या तिघांनाही जी समाजाची आज स्थिती आहे, देशाची जी स्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर अतिशय मनापासून शुभेच्छा देतो की तुमची कारकीर्द यशस्वी झाली पाहिजे. नाही तर चांगल्या माणसांचं काहीच नाही अशी जी भावना निर्माण झालेली आहे त्याला बळकटी मिळेल. म्हणून काही झालं तरी तुम्हाला यशस्वी व्हायचं. सर्व अस्थिती तुमच्या समोर राहणार आहे, सर्व विपरीत परिस्थितीतून तुम्हाला मार्ग काढावे लागणार आहे. त्याच्यामुळे या सर्व नागपूरकरांच्या वतीने आणि वैदर्भियांच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो की तुमची कारकीर्द अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी. जे काही राहिलेलं असेल तुम्ही जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन न्यायदान करायची तुमच्यावर पाळी आलेली आहे, ते कोणतंही हायकोर्ट म्हणा किंवा सुप्रीम कोर्ट म्हणा जी पेंडन्सी आहे ती तिथेही तशीच आणि तुमच्याहीकडे तशीच असं होता कामा नाही. नवीन आता आपल्याजवळ सुविधा झालेली आहे, AI वगैरे सारखी फार सोय आता अलीकडच्या काळामध्ये आलेली आहे, त्याचा जास्तीत जास्त वापर करून आणि समाजामध्ये ते काही कमी होणार नाही ज्यांच्यावर तुमचा डोळा आहे ते तसेच राहणार आहे. महामार्ग त्यांचा जन्म त्याच्यासाठी झालेला, त्यांच्या कृत्य तुम्ही कशाही कोणत्याही पद्धतीने शोधून काढू शकत नाही. आणि दुर्दैव असं आहे की सज्जन शक्ती नेहमी निमूटपणे सहन करत असते आणि दुर्जन शक्ती संख्येने जरी कमी असली तरी ती अधिक प्रभावीपणे दिसते, कारण त्यांच्या उत्पत्ती जास्त असतात. या उत्पत्तींचा तुम्हाला त्रास होऊ नये अशा शुभेच्छा देतो. आणि पुनश्च एकदा विशेष करून
अनिलने निमंत्रण स्वीकारलं, कारण अलीकडे नागपूरमध्ये फार वाढवा आहे. कोणाच्या हस्ते सत्कार करावा हाही प्रश्न आहे अलीकडे नागपूरमध्ये. येऊन जाऊन देवेंद्र फडणवीस किंवा नितीन गडकरी ते इतके व्यस्त झालेले आहेत, मग कोण होतो. म्हणून अनिलला जेव्हा विनंती केली, अनिलने ती मान्य केली आणि बराच वेळ त्यांनी दिला. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांच्या प्रती आणि या तिघांच्याही प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपल्या माणसांचं कौतुक करण्यासाठी निदान तुम्हाला वेळ मिळाला. काही लोक बोलत होते आपसामध्ये, ते भविष्यात बोलणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या या सत्कार सोहळ्याला उपस्थित व्यासपीठावर माननीय आमचे विश्वभक्त तिन्ही माझे मित्र, राहुलजी म्हणला जरा तसं गिरीश भाऊंना न्यायमूर्ती अनिल किलो म्हणून तसं राहुलला म्हणजे राहुलजी म्हणलं जरा कठीण जाईल, मी माफ करतो. कारण आता ते मुख्य माहिती आयुक्त झाल्यामुळे तसं मी तीच म्हणायला पाहिजे राहुलजी, पण आमचा संबंध खूप वर्षांचा. त्यामुळे राहुल रवींद्रजी ठाकरे, रवींद्रजी ठाकरे पण माझे जुने मित्र आहे. गजाननजी भिंगे यांचा पण संबंध माझा फार जुना. समाज कार्य करताना नेहमी त्यांची साथ मिळालेली आहे. जसं राहुलने सांगितलं की मॅक्झिमम लोक सगळे परिचित आहेत, सगळ्यांची नावं घेणं. तर विनोदजी, श्रीरामजी, महेशजी, ब्रह्माजी, बाळासाहेबांची पण खूप दिवसांमध्ये भेट झाली आहे. विष्णूजी, निलेश, उद्धवजी, आमचे प्रकाशराव विक्रमकर, गडकरीजी, संजयजी, नंतर संदेश, जयप्रकाशजी, विकास, खूप जण आहेत. आणि त्यामुळे बाळासाहेबांनी अतिशय योग्य शब्द वापरला की जिव्हाळ्याचा कार्यक्रम. म्हणजे मला तसं वाटतं मी माझ्या परिवारात आलेलो. त्यामुळे इथे जर मला सांगितलं की इथे भाषण करायचं ते कठीण आहे, त्यामुळे एक संवाद साधण्याचा प्रयत्न करेल परिवारात असताना. मित्रांनो, काही दिवसांपहिले मला गिरीश भाऊंचा फोन आला की अनिल तुला असा सत्कार आहे, तुला यायचं आहे. मला तो एक क्षण दबावता मी पटकन हो म्हटलं. आणि त्याचं कारण आज सांगतो की म्हणजे शुभताताईंनी जी कार्यक्रम तिघांची ती लक्षात न घेता मला जी यांच्या तिघांबद्दल माहिती आहे की यांचं जे काम आहे, तरी हो म्हणताना मला असं जाणवलं की हा तर माझा बहुमान आहे की मला या सत्काराला बोलवलं जात आहे आणि या तिघांचा सत्कार माझ्या हातून करण्यात येतो. म्हणून मी पटकन हो म्हटलं. आज अतिशय आनंद आहे की माहितीचा अधिकार या कायद्याच्या संदर्भात किंवा हे तीन जे आज महानुभाव तिथे त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे, यांना अशा कायद्याअंतर्गत काम करायला मिळणार आहे की जे आज जर पाहिलं तर त्याचा महत्त्व खूप जास्त आहे. मला मगाशी अचानक एक प्रसंग आठवला. मी जन्मचा अध्यक्ष होतो. आमचं ऑफिस धरमपेठलं होतं आणि ते ऑफिस आम्ही दिवसभर बंद असायचं आणि संध्याकाळी मिटिंग्स वगैरे असल्यामुळं त्या आम्ही सुरू करायचो. आमचे प्रमोदजी पांडे सांगतील, कारण ते ऑफिस प्रमोदजींनीच आम्हाला दिलं होतं, त्यांचं ते ऑफिस होतं. एकदा असं झालं की आम्ही ऑफिसला मिटिंग होतो गेलो आणि गेल्यानंतर त्याचं असं लक्षात आलं की इलेक्ट्रिसिटी कट केलेली आहे जर्मनच्या ऑफिसची. मग कोणीतरी म्हणे की चला आपण जाऊन तिथे भेटूया आणि त्या जे कोणी अधिकारी असतील त्यांना विचारूया किंवा विनंती करूया की इलेक्ट्रिसिटी परत कनेक्ट करून द्या. तर मी म्हटलं तसं नाही करू. कायद्यात एक तरतूद आहे की जर इलेक्ट्रिसिटी कट करायची असेल तर 15 दिवसाची नोटीस द्यावी लागते. त्यापेक्षा आपण माहितीच्या अधिकारात एक अर्ज करूया की नोटीसची प्रत आम्हाला देण्यात येईल की तुम्ही इलेक्ट्रिसिटी कट करण्याच्या आधी जी कोणती नोटीस आम्हाला दिली असेल त्याची प्रत देण्यात येईल.
आम्ही अर्ज केला सकाळी आणि संध्याकाळी येऊन पाहतो तर इलेक्ट्रिसिटी आमची परत जोडली काही न करता, म्हणजे त्याची पॉवर. एक तुमच्यापैकी किती लोकांनी माहीत नाही पाहिलं आहे की एक याच्यावर सिनेमा आलेला नव्हता. त्या सिनेमात असं दाखवलेलं आहे, तो सिनेमा त्याचं नाव आहे वेल्डन अप्पा. मोहम्मद इराणी त्याचा हिरो आहे आणि त्या पिक्चरमध्ये असं दाखवलं आहे की त्याची मुलगी असते ती एक पोलिसांकडे जाते, तक्रार करते की माझी विहीर चोरीला गेली. पोलीस तिला तू वेगळी झाली वगैरे असं म्हणतात की बाबा असं कसं होईल, विहीर कशी चोरीला जाईल. ती म्हणजे माझी विहीर चोरीला गेली आहे मी तुम्हाला सांगते. तर ती त्यांना काही कागद दाखवते. ते कागद तुम्ही मिळवलेले असतात राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. त्या कागदांमध्ये असं दाखवलेलं असतं की तिच्या जमिनीत विहीर खोदलेली आहे, त्याच्यावर खर्च झालेला आहे, खोदकाम करतानाचे फोटोज असतात आणि वरतून सरपंचाचं प्रतिज्ञापत्र असतं. त्याच्यात त्यांनी लिहिलेलं असतं की भरपूर पाणी लागलेलं आहे विहिरीला आणि पाणी अतिशय गोड आहे. मग पोलिसांना खूप अडचण होऊन जाते की कागद दाखवतात काय की विहीर आहे आणि ही म्हणते की विहीर चोरीला गेली. मंत्र्यांपर्यंत ती जाते आणि शेवटी तो इलेक्शनचा काळ असतो म्हणून मंत्र्याला थोडंसं लोकांना दाखवण्यासाठी काही स्टेप्स घ्यावे लागतात, आदेश दिले जातात पोलिसांना की तपास करा. आणि तपासानं की खरंच लक्षात येतं की कागदपत्रांवर विहीर दाखवलेली आहे, खर्च झालेला आहे, पण जागेवर विहीर नाही. मग पोलीस अधिकाऱ्यांना सांगतात की पहा तुम्ही आता अडचणीत येणार आहे, तुम्ही काहीतरी करा अन्यथा आम्ही गुन्हा दाखल करू. आणि रात्रभरात विहीर तयार होते आणि सकाळी ती उठून पाहते तर विहीर आलेली आहे. आणि मग पोलीस सांगतात पहा आम्ही शोधून आणली, विहीर मिळाली. तर हा माहितीचा अधिकार आणि त्याची ताकद. मला आनंद याचा आहे की जे आता सगळ्यांनी सांगितलं की या तिघांचं काय काम आहे. म्हणजे राहुलबद्दल बोलायला गेलं तर राहुल ज्येष्ठ पत्रकार म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ज्याची ख्याती आहे. 25 वर्षे हिंदवादमध्ये त्यांनी काम केलं आणि एक तो लेखक पण आहे, विचारवंत आहे आणि त्याचं काम मी खूप जवळून पाहिलं कारण मी वकिलीच्या पहिल्या दिवशीपासून आमची मैत्री आहे. आणि असे फार मोजके पत्रकार आहेत ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे. म्हणजे आता गिरीशभाऊंनी पण सांगितलं की त्याची जी कायद्यावरची पकड आहे की त्या वकिलाला पण त्या कायद्यातल्या किंवा जजमेंटबद्दल थोडंसं कमी माहिती आहे. तशा फिरदोस माझ्याशी ॲग्री होती. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः अनेक PRs दाखल केले, स्वतःच्या नावाने नसतील केले पण त्यांनी या कायद्याचा फायदा घेतला, याच्यातनं माहिती मिळवली. त्याच्या 1-2 प्रकरणात त्यांनी मलाही वकील म्हणून लावलं होतं म्हणून मला माहिती आहे की त्याची किती मेहनत असते. आणि फिरदोसला पण मला वाटतं तो एंगेज करत असतो. त्याच्यासाठी प्रयत्न, वंचितांसाठी काम करणं, हे सगळं त्यांनी त्या PRsच्या माध्यमातून नेहमी केलेलं आहे. आणि असा व्यक्ती जेव्हा चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर बनतो तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही, खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. पण राहुल एक विचार कर की आज जर तुम्ही इथे सांगता की इतकी पेंडन्सी आहे, तुमच्याकडे सेकंड अपील्स आहे, म्हणजे कुठेतरी खालती त्या न्यायाची जी प्रोव्हिजन्स आहेत त्याला फॉलो केलं जात नाही आहे म्हणून तुमच्यापर्यंत इतकी प्रकरण येतात. सेकंड अपील म्हणजे पहिला अर्ज केलेला आहे, पहिला अर्ज केल्यानंतर ही माहिती मिळाली नाही म्हणून फर्स्ट अपील झालेली आहे, तिथेही माहिती नाही मिळाली म्हणून तुम्हाला तुमच्याकडे सेकंड अपील आलेलं. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी हाही विचार करण्याची गरज आहे की त्या जिथे मूळ आहे तिथे काय करता येईल. मला वाटतं त्याच्यावरही विचार झाला तरी खूपशी प्रकरणं तशीही कमी होऊ शकतात. गजाननजी निमदेव समाजकार्यात तुम्ही जसं सांगितलं की त्यांच्याशी नेहमी संपर्क आलेला आहे, त्यांनी खूप मदत केली मला. एक मेहकरसारख्या छोट्या ठिकाणाहून नागपूरला येणं, कोणतेही पाठबळ नसताना स्वतःला इथे नागपुरात एक पत्रकार म्हणून येणं आणि मग मुख्य संपादकापर्यंत जाणं ही चकित करणारी गोष्ट आहे.
म्हणजे हे इतकं सोपं नाही आहे. आणि मला असंही सांगितलं की आज जर ते पत्रकार नसते तर कदाचित ते एखादे मोठे सनदी अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी असते. मला हे सांगितलं की निमदेव साहेब यांनी MPSC पास केलं होतं, पण पत्रकारितेत त्यांची ओढ असल्यामुळे आणि इकडे जास्त आवड असल्यामुळे आणि काही परिस्थितीमुळे त्यांनी पत्रकारिता निवडली. पण मला वाटतं त्यांचं तिची काही कोणती इच्छा होती की आज या माध्यमातून पूर्ण झालेली. आणि असा व्यक्ती परत जेव्हा या पदावर बसतो तर मला खात्री आहे की नक्कीच एक चांगलं काम होईल, लोकांना न्याय मिळेल. रवींद्रजी ठाकरे ते पण माझे कॉलेज डेजपासूनचे मित्र आहेत. म्हणजे त्यांचाही जो ग्राफ आहे आणि त्यांची कामाची पद्धत त्याच्याबद्दल ॲटलिस्ट नागपुरात उभं राहून मी बोलणं चुकीचं आहे, कारण ते सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे कोरोनाच्या पिरियडमध्ये जेवढं क्रेडिट जर म्हणजे तेव्हा जे काही चांगलं काम झालं, म्हणजे कोरोनाचे पेशंट्स जर त्यांना चांगल्या सर्व्हिसेस मिळाल्या, खूप जणांचे जीव वाचले, आणि याचं क्रेडिट जेवढं उच्च न्यायालयाला द्यायला पाहिजे तेवढंच रवींद्र ठाकरेंना द्यायला पाहिजे. इतकं मोठं काम. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे कधी त्यांनी त्याची प्रसिद्धी नाही केली. म्हणजे उदाहरण जर सांगायचं झालं तर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये 30 पेशंट्सला ऑक्सिजनची गरज होती, कारण की अशी परिस्थिती निर्माण झाली होती की एक 11 वाजता दुसऱ्या दिवशी ऑक्सिजन संपणार होतं पाटीलसाठी. मग अशा वेळेला ठाकरे साहेबांना कळलं की जर उद्यापर्यंत सकाळपर्यंत जर ऑक्सिजन मिळालं तर हे 30 पेशंट्स कदाचित दगावतील. यांनी केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि इतर प्रयत्नांनी सकाळी 9 वाजेपर्यंत त्या हॉस्पिटलला ऑक्सिजन घेऊन दिलं. या 30 लोकांचे जीव रवींद्र ठाकरेंमुळे वाचले. हे एक उदाहरण झालं. तेव्हा नागपुरात ही परिस्थिती, कारण मी स्वतः पाहिलेलं आहे, रात्री हायकोर्ट पण 12-1 वाजेपर्यंत बसलेलं असायचं. रवींद्र ठाकरे आपल्या परीने प्रयत्न करायचे आणि तेव्हा खरंच एक मोठं काम यांच्या हातून झालेलं आहे. आणि मगाशी कोणीतरी बोललं की नागपूर नेहमी ऋणी राहिले यांच्या. आणि असा व्यक्ती परत, आणि आता गिरीश भाऊने सांगितलं की शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठं काम केलं. तर यावेळेस आनंद याचा आहे की एक लक्षात घ्या, म्हणजे जर मला विचारलं की याच्या आधी किती माहिती आयुक्त होऊन गेले तर मला एक फक्त BT पाटील साहेबांचं नाव आठवेल, कारण की तेही आमच्याशी संबंधित होते म्हणून. पण माझ्याशी तुम्ही पण सहमत व्हाल. मला विचारलं की तुम्ही किती नावं देऊ शकता तर मला वाटतं कोणी नाही देऊ शकणार. पण राहुलने एक अशी परिस्थिती निर्माण केली, कारण तुम्ही राहुलचं काम पाहिलं अमरावतीला जेव्हा यांनी नूतनीकरण केलं आपल्या ऑफिसचं, तेव्हा त्याचं उद्घाटन सध्याचे जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत गवई साहेब त्यांच्या हातून केलं. आणि तेव्हा त्यांच्यासोबत मी पण होतो. तर त्यांनी इतकं छान काम केलं की खरंच त्याचं कौतुक करायला पाहिजे. आणि तेच प्रयत्न त्यांनी नागपुरात केले. पण मला असं वाटतं की हा कायदा याचं अजून एक महत्त्व आहे. जेव्हा आपण लोकशाही म्हणतो तर लोकशाही म्हणजे फक्त दर 5 वर्षांनी इलेक्शन घेणे एवढं नाही आहे. तर आपण लोकशाही कशाला म्हणतो की लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकरवी केलेले काम. आता याचाच अर्थ लोकांचा सहभाग या सगळ्या लोकशाहीत असायला पाहिजे, पण तसं होत नाही. आणि त्याचं कारण आहे पारदर्शकता नसते. मग हा कायदा त्या जर अँगलनी पाहिलं तर खूप महत्त्वाचं आहे, कारण की याच्यातनं एक पारदर्शकता मोठ्या प्रमाणात आलेली आहे. कुठेतरी एक अधिकाऱ्यांमध्ये वचक आहे, भीती आहे की जर मी चुकीचं काम केलं, नियमांना सोडून काम केलं तर कोणीतरी माहितीच्या अधिकारात माहिती मागेल आणि मग मी अडचणीत येईल, कारण सगळं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये राहील, त्याच्यातनं सुटका नाही. मी अनेकांना पाहिलेलं आहे बोलताना की ते दुसऱ्या कोणातरी अधिकाऱ्याला सांगितलं असं नको, तू असं नको करू, अडचणीत येशील.
कोणीतरी जर माहिती मागितली तर तू अडचणीत असेल, तू जे काही या नियमाने ते कर. एवढा मोठा जर बदल या कायद्याने झालेला आहे, याच्यामुळे जर पारदर्शकता आलेली आहे तर ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून इथे सर्वांना एक आव्हान मला करावंसं वाटतं की या कायद्याचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, विकास कामांसाठी होऊ शकतो. पण काही लोक ठीक आहे, प्रत्येक क्षेत्रात अशी काही लोक असतात राहून की जे विकास थांबवण्यासाठी पण याचा वापर केला जातो. पण जर आपण याला एका विकास करण्याच्या हिशोबाने किंवा एक चांगलं काम करण्याच्या हिशोबाने या कायद्याचा जर वापर केला, एक मोठा बदल समाजात जो ऑलरेडी आलेला आहे हा कायद्याला नंतर तो अजून चांगल्या पद्धतीने येईल. आणि म्हणून मी ज्यांनी कोणी म्हणजे सरकारने त्यांनी सर्च कमिटी त्या सर्च कमिटीने या तिघांचं नाव रिकमेंड केलं आणि ते रिकमेंडेशन पुढे ॲक्सेप्ट झालं. त्या सगळ्यांना धन्यवाद देतो की इतके चांगली लोक त्यांनी दिली. आणि पहिल्यांदा असं घडतं आहे की या कायद्याबद्दल लोकांना जास्त मोठ्या प्रमाणात कळत आहे. आणि याच्यातनं आत्ता जसं राहुलनी एक मोठा निर्णय घेतला, जसा तो चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर झाल्याबरोबर त्यांनी एक निर्णय घेतला की जे काही माहिती आपण देतो आहे ती यांच्या वेबसाईटवर पब्लिश व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याच संबंधात जर कोणाला परत माहिती पाहिजे असेल तर त्याला अर्ज करण्याची गरज नाही. याचा उपयोग असा होईल की एकाच माहितीसाठी अनेक अर्ज येणार नाहीत, कुठेतरी पेंडन्सी कमी होईल, कुठेतरी या व्यवस्थेवरचं बर्डन कमी होईल. आणि असेच मोठे निर्णय राहुलकडे अपेक्षित आहेत. आणि लिंगदेव साहेब आणि ठाकरे साहेबांकडनं अर्थात त्यांनी जसं मी सांगितलं की एकदम ग्राउंड ते एकदम खालतून वरती आलेले आहेत, सामान्य जनतेमधून वरती आलेले आहेत, त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न माहिती आहेत. ते त्या सगळ्या प्रश्नांना लक्षात ठेवून, लोकांच्या समस्यांना लक्षात ठेवून काम करतील अशी मी अपेक्षा करतो. आणि इथे मला खास करून आजच्या या प्रसंगी आणि हा माईक सोडायचा आहे गिरीश भाऊंबद्दल बोलावंसं. कारण 60 वर्षापासून एक माणूस या सामाजिक क्षेत्रात, सामाजिक साहित्यिक या क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात काम करतात. कुठेही चांगलं दिसतं, मंगल दिसतं, त्यांचा सत्कार करणे, प्रोत्साहन देणे. आणि हे सतत म्हणजे कुठून इतकी एनर्जी. मगाशी मी विचारलं, भाऊ खांदा कसा आहे, त्यामुळे जरा ठीक आहे थोडा त्रास. म्हणजे तुम्ही इतक्या लोकांची ओझी या खांद्यावर घेतली आहे, कुठेतरी त्रास होणार आहे. पण आज जर विदर्भात साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ जर टिकून आहे तर त्याचं श्रेय मला वाटतं गिरीश भाऊंना जातं. आणि गिरीश भाऊंना आज नागपुरात असं आहे की तुम्हाला मदत हवी असेल आणि कुठेही गेले कोणी मदत नाही केली तर गिरीश भाऊंच्याकडे या, तुम्हाला 100% गिरीश भाऊ मदत करतील. तर असा व्यक्ती आणि गिरीश भाऊंनी अशा व्यक्तीने जर मला म्हटलं की तुला यावं लागेल तर मी नाही कसं म्हणणार. गिरीश भाऊ फक्त अडचणी अशा असतात, जसं इथे या तिघांचा सत्कार होता हा कोणत्याशी तसं पाहिलं तर कायद्याशी संबंधित असल्यामुळे काही अडचण नसते. पण अदरवाईज प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला किती कार्यक्रमाला जाता येत नाही. अन्यथा कोणता मला जर तुमचा फोन आला तर मला नाही म्हणताना खूप अडचणीचं वाटतं. पण अडचण एवढीच असते की आम्हाला थोडंसं काही बंधन आहेत ते पाळवे लागते. पण इथे तसं काही नव्हतं. म्हणून आणि जे व्यक्ती होते मला हे सांगितल्याप्रमाणे त्यांना पाहता मला स्वतःला इच्छा होती की या कार्यक्रमाला हजर राहावं. या प्रसंगी म्हणून मी आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी दिली या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची. जसा की मुलाशी सांगितलं की हा माझा ॲक्च्युली बहुमान आहे की मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकते. धन्यवाद भाऊ आणि धन्यवाद दादा. आम्ही प्रदीपजींना दादाच म्हणत असतो की कारण आमची संबंध जुने आहे. तुम्ही मला इतक्या शांततेने ऐकले, तुमचेही धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.